बदलापूरमध्ये साकारते श्री हनुमानाचे सुवर्ण आणि सुंदर असे मंदिर। या मंदिराची खासियत, या मंदिरातल्या मूर्तीची खासियत आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। हनुमान जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। मी आता सध्या आहे बदलापूरमध्ये इथे एक हनुमान मंदिर, नवीन असं हनुमान मंदिर बनतंय आणि इथं कीर्तनाचा कार्यक्रम सुद्धा सुरू आहे। खूप छान असं मंदिर, त्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी मी इथं आलोय। खूप मस्त वाटतं। तर पाहूया चला आपण मंदिर कसं आहे। मारुतीची भव्य सुंदर अशी मूर्ती मला इथं पाहायला भेटली आणि आजच हे याचा प्रतिष्ठापना झालेला आहे। बदलापूर गावचे श्रद्धास्थान असलेले हनुमंताचे मंदिर हे खूपच जीर्ण झाले होते। या मंदिराचे बांधकाम नव्याने करण्याची परिस्थिती निर्माण झाली होती। श्री हनुमंताच्या कृपाशीर्वादाने आणि सर्व भक्तजनांच्या सहकार्याने या मंदिराचे नव्याने नूतनीकरण करण्याचा ग्रामस्थांनी संकल्प केला होता व लोकवर्गणीतून हे सुंदर व मनोहर मंदिर साकार झाले। या हनुमान जयंतीला श्री हनुमान मंदिर लोकार्पण सोहळा व प्राणप्रतिष्ठापना, कलशपूजन, हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून अनेक कार्यक्रम इथे संपन्न होत आहेत। सुंदर अशी मूर्ती आहे आणि खूप छान असा कार्यक्रम इथे चालू आहे, तुम्ही पाहू शकता। आणि इथे कीर्तनाचा कार्यक्रम चालू आहे। या संप्रदायाचं संरक्षण झालं। गाथा म्हणजे वारकरी संप्रदायाला लाभलेला संरक्षण कवच म्हणून जो गाथ्याच्या हिशोबाने चालतो, जो गाथ्याच्या म्हणण्यानुसार चालतो, परमार्थामध्ये त्याचा माथा व्यवस्थित राहतो। कारण संप्रदायाचे संरक्षण मंत्री तुकोबा आहे आणि संप्रदायाचे अर्थमंत्री म्हणजे नामदेव महाराज आहे। नामदेव महाराज अर्थमंत्री। अर्थ म्हणजे काय तर धन, आणि संप्रदायाचं धन काय आहे? संप्रदायाचं धन म्हणजे पांडुरंग परमात्मा, संप्रदायाचं धन म्हणजे देव, संप्रदायाचं धन म्हणजे नाम आहे। आणि जसं आमची मीराबाई म्हणते, तायोजी मी देव शाळा आहे, त्याचं नाव विठोबा आणि ते परमार्थाचं धन ज्याच्या ताब्यात आहे। लहानपणीपासून नामदेवांच्या ताब्यात विठोबा होता महाराज। अहो विठोबा आणि नामदेवराज म्हणजे एका गोदरीत झोपणार, एका ताटात जेवणार, इतका सलोखा। नामदेव म्हणजे लढीवार भक्त विठोबाचे। नामदेवाशिवाय देवाचं कपान हलत नव्हतं। मग हा विठोबा त्यांच्या ताब्यात आहे, विठोबा नावाचं धन त्याच्या ताब्यात आहे। ते नामदेव महाराज म्हणजे संप्रदायाचे अर्थमंत्री आहे, संप्रदायाचे प्रेममंत्री आहे। मग असे जे अर्थमंत्री आहेत, त्या अर्थमंत्री त्या विठोबाच्या दारात उभं राहून आज त्या पांडुरंग परमात्म्याजवळ मागणी मागतायत। काय मागणी मागतायत? आपण त्याच्या प्रथम सोमवार दिनांक 22/4/2024 संध्याकाळी 7 ते 9 यावेळेस हरिकीर्तन व जागर भजन। हरिकीर्तन हरिभक्त परायण हर्षदाताई मगर टिटवाळा यांच्यातर्फे ठेवण्यात आला होता। तेव्हाचं हे दृश्य तुम्ही पाहू शकता। माझा शिरगाव येथील मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून येथे
भव्य अशी मूर्ती, हनुमानाची मूर्ती यावेळेस हनुमान जयंतीच्या आधी येथे आणण्यात आली. जांभा दगडापासून बनवलेली ही मूर्ती बदलापूरमध्ये एक चर्चेचाच विषय बनलेला आहे. खूप सुंदर आणि सुबक मूर्ती, हुबेहूब डोळ्यात तुम्ही पाहिल्यानंतर अख्खं विश्वाचं दर्शन घडणारं ही मूर्ती तुम्हाला दिसेल. मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला हनुमान जयंती निमित्त इथं मी आलो होतो तर आपल्याला बाळा पाटील हे सुद्धा भेटलेले आहेत. बाळा पाटील हे हनुमान या ट्रस्टीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत. हनुमान जयंतीच्या जय हनुमान जय श्रीराम. मूर्ती खूप छान आहे, खूप सुंदर अशी मूर्तीसाठी आम्ही बारकाईने लक्ष दिलं. ही मूर्ती आहे ना, ही राजस्थान जयपूर येथून आणलेली आहे. ही हिचं वजन 90 किलोपर्यंत वजन आहे हिचा. तर मूर्तीचं वजन हे 90 किलो आहे. एकदम भव्य अशी, एकदम सुंदर अशी मूर्ती आहे आणि हे राजस्थानवरून आणलेली मूर्ती आहे. जयपूर असं इथल्या अध्यक्ष बाळा पाटील यांनी सांगितलेलं आहे. आणि हे किती दिवसापर्यंत हा कार्यक्रम आहे? हा कार्यक्रम गेल्या 10 दिवसापासून चालू आहे. आता गेल्या 2 दिवसापासून हरिनाम सप्ताह चालू झाला. त्याच्यानंतर आता उद्या हनुमान जयंती आहे. उद्या हनुमान जयंतीनंतर संध्याकाळी आमच्या गावातून पालखी निघते. पालखी निघाल्यानंतर लगत त्याच्या दुसऱ्या दिवशी 24 तारखेला आपण महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. काळ्याचं कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद होणार आहे. मी सर्व परवा 24 तारखेला आहे. 24 तारखेला इथे महाप्रसाद सर्व हनुमान भक्तांना आवाहन करतो की येत्या 24 तारखेला सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती करतो. आणि शिवाय यांचं पत्रिका सुद्धा आहे जे या कार्यक्रमाला छापलेला असेल. तुमचा पत्रिका तुम्ही तो पत्रिकाबद्दल मी टाकतोय तर ते तुम्ही नक्की बघा. आणि सर्व बदलापूरवासियांना आणि इतर बदलापूरच्या इतर बाहेर जरी असतील तरी या नवीन प्रतिष्ठापना झाली. आणि प्रतिष्ठापना कधी झाला सर? प्रतिष्ठापना काल झाली. काल सकाळचा मुहूर्त होता. काल सकाळच्या मुहूर्तावरती आम्ही प्राण प्रतिष्ठापना करून घेतली. पण गेले 1.25 वर्षापासून आम्ही जीवाचं दान करून हे कोकणामधला दगड वापरला आम्ही, जांभा दगड. जांभा दगडाचं वैशिष्ट्य म्हणजे दिसायला पण चांगला दिसतो, एकदम सुंदर आणि सुरेख. मी सर्व हनुमान भक्तांना बदलापुरातील बाहेर इतर हनुमान भक्तांना आवाहन करतो, तुम्ही एकदा मंदिरात या. मंदिरात बघून आम्ही जी वास्तू बांधले त्या वास्तूचं बघून तुम्ही बघाल, नक्की आनंदी व्हाल. आणि हनुमानाची मूर्ती एवढी प्रसन्न आहे, तुम्ही ती मूर्ती बघून मोहून जाल. सगळ्यांना विनंती. तर खूप खासियत आहे या जांभा दगडाचं. आणि खरंच खूप लोकांनी सांगितलेलं आहे की जांभा दगडाचं खूप मस्त खासियत आहे. इथं आल्यानंतरच तुम्हाला ते पाहायला भेटेल, खूप छान वाटेल तुम्हाला. खूप सुंदर अशी मूर्ती पण आहे. आणि इथल्या सर्व कार्यकारिणी जे आहेत ते सगळे जे लोक आहेत ते खूप छान असं आहेत. सगळेजण व्यवस्थित आपलं आपलं काम पार पाडतायत. हरिनाम सप्ताह चालू आहे. खूप भक्तिमय वातावरण आहे. नक्कीच सर्वांना विनंती करतो की बदलापूरवासियांनी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहा. 24 तारखेला महाप्रसादाची सुद्धा व्यवस्था आहे. आणि ह्या मंदिराचं हे एरिया सांगायचं आहे. मंदिराचा आमचा माझा शिरगाव बदलापूर पूर्व येथे आपलं मंदिर सुंदर आणि मनोहर मंदिर बांधलेलं आहे. तरी तुम्ही या महाप्रसादाचा लाभ 24 तारखेला तुम्ही 12 ते 4 वाजेपर्यंत महाप्रसाद ठेवलेला आहे. त्या महाप्रसादाचा लाभ तुम्ही घ्यावा. खूप खूप धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या छोट्याशा इंटरव्ह्यूबद्दल. आणि नक्कीच हे सर्व बदलापूरवासी बघतील आणि नक्कीच तुमच्या मंदिराला व्हिजिट करतील. आणि आता या हनुमान जयंतीच्या तुम्हाला उद्याच्या जे हनुमान जयंती आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तर तुम्ही पाहिलात मंदिर पण खूप सुंदर आहे. आणि इथल्या अध्यक्ष बाळा पाटील यांना सुद्धा आपण भेटलेलो आहोत. तर ते खूप मस्त बोलले आपल्याशी आणि खूप छान वाटलं. बाहेर हरिनाम सप्ताह चालू आहे, भक्तिमय वातावरण आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथं शिरगावलाच हे मंदिर आहे. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.